नमस्कार, मी अंकिता चौधरी. एक नजर स्पीड न्यूजवर. नाशिकमध्ये पंचवटीत झालेल्या गोळीबार प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेवकाला पोलिसांकडून बेड्या. राजकीय कनेक्शनमुळे नाशिकमध्ये खळबळ. जो ओबीसींच्या लढ्यात सहभागी होणार नाही त्याला धडा शिकवा, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. लोणी काळभोर पोलिसांकडून अवैध धंद्यावर धडक कारवाई. 150 लिटर हातभट्टी दारू, 110 ग्रॅम गांजा व जुगार साहित्य केलं जप्त. दैनंदिन जीवनातल्या वापराच्या गोष्टी व हॉटेल्सवरचा जीएसटी कर केला कमी. 12% जीएसटी थेट 5%वर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती. मुंबईकरांना गुड न्यूज. मीरामन पॉइंट ते मीरा भाईंदर आता केवळ अर्ध्या तासात पार करता येणार. महामार्गामधील अडथळा झाला दूर. आज भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच रंगणार. मॅच आधीच पाकिस्तानचा माजी कर्णधार झाला टीम इंडियाचा फॅन. स्वतःच्या टीमचा हात झटकून म्हणाला कागदावर भारताच्याच टीमचं नाव. इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंपूर्णतेची हाक दिली. जास्तीत जास्त वस्तू मेड इन इंडिया करण्यावर भर. पुणे रेल्वे स्थानकात गुजरातच्या तरुणांकडून संशयास्पद बॅग दिसली. तपास करताच पोलिसांच्या हाती लागली 51 लाखांची रोख रक्कम. भारत अमेरिका व्यापार करार मार्गे लागणार. पियुष गोयल सोमवारी जाणार अमेरिकेच्या दौऱ्यावर. भारत पाकिस्तान सामन्याची जाहिरात दाखवणार नाही. ठाकरे गटाच्या पत्रानंतर सोनी टीव्हीचा निर्णय. मनोज जरांगे पाटलांनी अंतरावली सराटीत बोलावली बैठक. बैठकीत हैदराबाद गॅजेटवर होणार चर्चा. गोंदियात ओबीसी एल्गार मोर्चाचं आयोजन. हजारो ओबीसी बांधव गोंदियात एकवटणार. हैदराबाद गॅझेट रद्द करण्याची मागणी. 28 सप्टेंबर पासून काँग्रेसची सत्याग्रह यात्रा. नागपूरच्या दीक्षाभूमीपासून सुरू होणार काँग्रेसची सत्याग्रह यात्रा. 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत चालणार सत्याग्रह यात्रा. हर्षवर्धन सपकाळ आणि तुषार गांधी करणार या यात्रेचं नेतृत्व. बीड जिल्ह्यातील सर्वच शहराचा कचरा प्रश्न गंभीर. बीडमधील नद्यांचा पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करणार. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर 5 तासांचा असणार मेगा ब्लॉक. विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात. मी आमदार नसूनही मला 20 कोटी मिळतात. आमदार सदा सरवणकर यांचं वक्तव्य. या वक्तव्यानं वाद होण्याची शक्यता. प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. 23 सप्टेंबर रोजी होणार पुरस्कार प्रदान सोहळा. पुण्यातील नगरपालिका नगर परिषदांसाठी अंतिम प्रभाग रचना पुढील आठवड्यात जाहीर होणार. 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता. एससी समाजाला खवळवू नका, अन्यथा भीमा कोरेगावचा इतिहास पुन्हा घडेल. रिपाईन खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांचा लक्ष्मण हाकेंना इशारा. धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण द्यावं. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची सर्वोच्च न्यायालयात याचिका. कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची याचिका. लक्ष्मण हाकेंना बदनाम करण्याचं षडयंत्र. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 3 कोटी खर्च. 100 बोकडही कापले असावेत. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य.
राहुल गांधी अजून बऱ्याच गोष्टी देशासमोर मांडणार, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया। स्पीड न्यूज मध्ये तुर्तास इथेच थांबूया। पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।